तिकडे मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव भाजपच्याच नेत्यांमुळे झाला। चंद्रकांत पाटलांच्या दहशतीमुळे निवडणुकीच्या मतांवर परिणाम झाला असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय। या संदर्भात एकनाथ खडसे यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संवाद साधणार आहोत। भाजप शिवसेनेची शिंदे गटाची या ठिकाणी लढत झाली आणि त्यामुळे भाजपचा या ठिकाणी पराभव झाला हे तर मान्य करून चालावंच लागेल, कारण जनतेचा तो कौल आहे। पण एकंदर ही निवडणूक फार दहशतीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडली। 200 मोटरसायकलवर 400 450 लोक जे गुंड प्रवृत्तीचे होते, ज्यांच्या विरुद्ध गुन्हेगारीचे अनेक गुन्हे दाखल आहे, 307 302। पराभवाला कारण अनेक असतात, ते शोधायचे असतात किंवा सोडून द्यायचे असतात। पण मी याचं समर्थन करणार नाही की याच्यामुळे पण या ठिकाणी तसं चित्र होतं। आणि ज्यावेळेस मग रक्षाताईंच्या गाडीवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेवटच्या 2-3 दिवस आधी, तेव्हा मग मी रक्षाताईंच्या पाठीशी उभं राहिलो। तोपर्यंत या निवडणुकीमध्ये पासून मी दूर राहिलो, पण मी हा रक्षाताईंवरचा हल्ला सहन करू शकत नाही। आणि ह्या लहान निवडणुका असल्या तरी महत्वाच्या निवडणुका असतात। विकासाच्या दृष्टिकोनातून गाव विकसित झाला पाहिजे, गावातल्या समस्या सुटल्या पाहिजे, यासाठी हे असते। ग्रामपंचायत असो की नगर परिषद असो, नगरपंचायत असो, या ठिकाणी गावामध्ये दिवाबत्तीची व्यवस्था करणं, रस्त्यांच्या व्यवस्था करणं, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करणं, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणं, जनतेच्या नागरी सुविधांच्यासाठी पुढाकार करणं हे त्यांचं प्रमुख काम असतं। अपेक्षा अशी असते की ह्या कामाशी जुळवून त्यांनी कामं करावी। राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांचा विकास कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न व्हावा ही अपेक्षा आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।